ये लड़ाई सामान्य लड़ाई नहीं है। जिस प्रकार से इस देश में एक वायरस और कॉकरोच जैसी पार्टियां आ रही हैं, ये देश को खोखला करने वाले लोग हैं। इन वायरस और कॉकरोच वाले लोगों को निश्चित रूप से ध्यान रखने की जरूरत है। ये देश के टुकड़े करने वाले गैंग के लोग हैं। इन देश के टुकड़े करने वाले गैंग के लोगों को सबक सिखाने का काम भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता ही कर सकता है। मित्रों, राजकारणात क्षणाक्षणाला समीकरणं बदलत असतात, परंतु काल बिहारमधून आलेला एक निकाल संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारा ठरलाय। बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आणि या निकालाने एकाच वेळी अनेक प्रस्थापित समीकरणांना सुरुंग लावलाय। प्रशांत किशोर पांडे यांनी तब्बल 19,000 पेक्षा जास्त मतांच्या मोठ्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवलाय। हा विजय फक्त एका पोटनिवडणुकीचा विजय नाही, तर याचे राजकीय पडसाद आता गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत उमटू लागले। या निकालामागे अशी दोन मुख्य कारणं आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाची झोप उडवली। पहिलं कारण, ज्या मतदारसंघात प्रशांत किशोर पांडे जिंकून आले तो मतदारसंघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो। थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा हा प्रचंड प्रभाव असणारा आणि ते या मतदारसंघातून 5 वेळा निवडून गेले आहेत। आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे देशात आणि बिहारमध्ये पेटलेलं विद्यार्थी आंदोलन आणि भाजपवर नाराज झालेला जेनझी। आज आपण बिहारमध्ये नेमकं काय घडलं, भाजपचा बालेकिल्ला कसा ढासळला आणि जेनझीचा हा रोष आगामी राजकारणाची कोणती नवी दिशा ठरवतोय यावर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आधी आपण या निवडणुकीच्या निकालातील आकडेवारी समजून घेऊया। या पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच प्रशांत किशोर पांडे यांनी आघाडी घेतली होती। जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत होत्या तसतशी भाजपच्या गुटात शांतता पसरत गेली। शेवटी जेव्हा अंतिम निकाल समोर आला तेव्हा प्रशांत किशोर पांडे यांनी तब्बल 19,324 मताधिक्य घेत भाजपच्या नीरज कुमार यांचा पराभव केला। त्यांना एकूण 64,151 मतं मिळाली। पोटनिवडणुकीत 19,000 मतांचे मताधिक्य ही लहान गोष्ट नाही। जनमताचा कौल किती स्पष्ट आणि थेट होता हेच यावरून दिसून येतं। परंतु हा विजय इतका चर्चेत का आहे, या मागची दोन मुख्य कारणं समजून घेऊयात। बिहारमधील बांकीपुरा विधानसभेत झालेला प्रशांत किशोर पांडे यांचा हा विजय महत्वाचा असण्याचं सर्वात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे या मतदारसंघाची पार्श्वभूमी। बांकीपुरा हा मतदारसंघ गेली अनेक वर्ष भाजपचा भक्कम आणि अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जात होता। जिथे विरोधी पक्षांना प्रचार करणंही कठीण जात होतं, अशा ठिकाणी प्रशांत किशोर पांडे यांनी एवढं मोठं मताधिक्य घेत विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे कार्यक्षेत्र। नितीन नबीन यांची या भागातील राजकीय पकड, त्यांची संघटनात्मक ताकद आणि भाजपची तळागाळातील यंत्रणा सर्व परिचित आहे। याच बांकीपुरा विधानसभेचं प्रतिनिधित्व 5 वेळा म्हणजेच तब्बल 20 वर्ष नितीन नबीन यांनी बिहारच्या विधिमंडळात केलं होतं। या पोटनिवडणुकीत भाजपच्या केंद्रीय आणि प्रादेशिक नेतृत्वाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती। तरीही 19,000हून अधिक मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला। त्यामुळे आता राजकीय विश्लेषकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की भाजपच्या अजिंक्य बालेकिल्ल्याला आता सुरुंग लावण्यास सुरुवात झाली आहे का। एका मजबूत बालेकिल्ल्यात असा पराभव होणं हे दर्शवतं की स्थानिक पातळीवर भाजप विरोधात प्रचंड नाराजी आणि सुप्त लाट निर्माण झाली होती, जी मतपेटीतून बाहेर पडली। आता येऊया या निकालाच्या दुसऱ्या आणि सर्वात निर्णायक कारणाकडे, ते म्हणजे देशातील तरुण आणि विद्यार्थी वर्ग। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे लोण संपूर्ण देशात, विशेषतः बिहारमध्ये अत्यंत तीव्रतेने पसरले। परीक्षेतील घोटाळे, नीट पेपर लीक, बेरोजगारी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवरून देशातील युवा वर्ग रस्त्यावर उतरला होता। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराचे आणि आंदोलनाचे थेट पडसाद बिहारच्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले। बिहार हा असा प्रदेश आहे जिथे प्रत्येक घरातून एक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो। त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाने बिहारमधील तरुणांच्या भावनांना हात घातला। या आंदोलनानंतर भाजपकडून ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली गेली त्याबद्दल तरुणांमध्ये प्रचंड रोष होता। आणि हाच जेनझी म्हणजे आजचा नवा सोशल मीडियावर सक्रिय असणारा जागृत झालेला तरुण वर्ग या पोटनिवडणुकीत थेट भाजपच्या विरोधात उभा ठाकला।
जेनझीचं राजकारण हे पारंपरिक राजकारणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. हा वर्ग फक्त जातीपातीवर किंवा जुन्या आश्वासनांवर मतदान करत नाही. जेनझीसाठी सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे शिक्षण, पारदर्शक परीक्षा आणि रोजगाराच्या संधी. दिल्लीतील आंदोलनाचे व्हिडिओ आणि वास्तव थेट तरुणांच्या मोबाईल पर्यंत पोहोचलं. यामुळे त्यांच्यात एकजूट निर्माण झाली. प्रशांत किशोर पांडे यांनी तरुणांच्या याच भावनांना योग्य प्रकारे राजकीय दिशा उपलब्ध करून दिली, ज्याचा थेट फायदा त्यांना मतपेटीत झाला. जेव्हा तरुण वर्ग एखाद्या पक्षाच्या विरोधात जातो तेव्हा तो फक्त स्वतः मतदान करत नाही, तर आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील मतदारांवरही मोठा प्रभाव पाडत असतो. बिहारच्या या निकालाने हे सिद्ध केलंय की जर तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्याची मोठी किंमत राजकीय पक्षांना मोजावी लागू शकते. आता प्रश्न उपस्थित होतो की या निकालाचा आगामी राजकारणावर काय परिणाम होईल. राजकीय विश्लेषकांच्या मते या निकालामुळे विरोधी छावणीत नवा उत्साह संचारलाय. भाजप पराभूत होऊ शकतो हा आत्मविश्वास विरोधकांना मिळालाय. स्वतःच्या बालेकिल्ल्यात झालेला पराभव आणि नितीन नवीन यांच्या कार्यक्षेत्रात लागलेला सुरुंग भाजपला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणार आहे. या विजयामुळे प्रशांत किशोर पांडे यांची प्रादेशिक राजकारणातील ताकद आणि प्रतिमा कमालीची उंचावली आहे. हा निकाल स्पष्ट संदेश देतोय की निवडणूक ही केवळ जुन्या गणितांवर जिंकता येत नाही. जनतेचा आणि विशेषतः तरुणांचा कौल बदलला की मोठमोठे बालेकिल्ले ढासळायला वेळ लागत नाही. बिहार पोटनिवडणुकीतील प्रशांत किशोर पांडे यांचा हा 19,000हून अधिक मतांचा विजय येणाऱ्या राजकीय वादळाची नांदी मानली जात आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला लागलेला हा सुरुंग आणि जेनझीचा वाढता रोष आगामी काळात कोणतं नवीन वळण घेईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र विरोधी पक्षांनी सध्या भाजपच्या विरोधात गेलेल्या जेनझीच्या भरवशावर न राहता भाजपला 2029च्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठीची रणनीती आखली पाहिजे. कारण संघ भाजपने या विरोधात गेलेल्या जेनझींना आपल्याकडे वळवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे विरोधक 2029 पर्यंत असेच गाफील राहिले तर आगामी निवडणूक त्यांना कठीण जाईल, हे मात्र नक्की.